बातमी बघूयात। सुरेश धस यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत त्याबाबतची बातमी। धनंजय मुंडे यांच्या काळामध्ये कृषी विभागात सर्वाधिक घोटाळा झाला असा सनसनाटी आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। कृषी संचालक विनय आवटेच्या एसआयटीची चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। धस यांनी ही मागणी केली आहे। महादेव मुंडे प्रकरणात सुद्धा धस यांनी काही गंभीर आरोप केले। महादेव मुंडेचं कातडं हाडं आकाच्या टेबलावर होती। वाल्मिक कराडसाठी पोलीस काम करतात असा निशाणा धस यांनी साधला। शेतकऱ्यांच्या विम्याच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने मग कृषी आयुक्तालयातले अधिकारी काही प्रमाणात त्याला जबाबदार आहे आणि कृषी सचिव कार्यालयातले सुद्धा काही लोक हे विनय आवटेलाच मदत करतात। 20-20 वर्ष एक माणूस कसं काय एका ठिकाणी काम करू शकतो? म्हणजे याचं गोड गंबाल हे संपूर्ण पीक विम्याचं वाटोळं ह्या व्यक्तींनी केलेलं आहे। त्याच्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी। विनय आवटे हा गेली 20 वर्षापासून कृषी आयुक्तालयातच गरगर त्या ठिकाणी फिरतो आणि कोणत्याही कृषी आयुक्तालयातल्या कोणत्याही खात्यामध्ये जरी असला तरी सुद्धा पीक विम्याच्या बाबतीमध्ये सगळे धोरणं ठरण्याचा आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याच्या बाबतीतले सगळी कामं ही त्या एकट्याच व्यक्तीकडे असायची। इकडे शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही, फक्त पुढचा हप्ता मात्र मागून घ्यायचा। अशा पद्धतीनं विनय आवटे हा व्यक्ती त्या ठिकाणी काम केलेला आहे। याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांना विमा सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला नाही।